ज्यांच्या कार्यक्रमाची वाट पाहतात असे आदरणीय सत्यपाल महाराज आपल्या प्रबोधनाला सुरुवात करणार आहेत। आज सर्व मंडळी महाराजांची आतुरतेने वाट पाहत आहे। कृपया स्टेजवरच्या जरा मंडळींनी गर्दी कमी करा, माग आपण झालं तर बरं होईल। शांभो आणि माग जे मंडळी उभी आहे ना, मी त्या गुरुदेव भक्तांना विनंती करतो, आपली गुरुदेवाची शिकवण आहे ना, हम रहे अपने लिए हमको सभी से। मग तुम्ही मंदात उभं राहिल्यावर मागच्या लोकांना काय तुमचं फाउंडेशन पाहावं का? काका सर्व माझ्या भावांना बहिणींना प्रार्थना, आणि कोणाला लघवीले जायचं असेल तर आता जाऊन या बा 5 मिनिटात। प्रभाकरजी हिवराळे सहपरिवार त्यांनी स्टेजवर यावं। महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण घ्यायचं ठरवलेला आहे। पूर्ण 1 महिना प्रचार दौऱ्यामध्ये फिरून गावागावातून वर्गणी गोळा केली। या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सुरुवातीलाच त्यांचा सत्कार घेऊया। लवकरात लवकर त्यांनी स्टेजवर हजर व्हावं। आणि एवढंच नाही, हे जे प्रभाकर भाऊ हिवराळे आहेत ना, याचा भाऊ मिलिटरीमध्ये आहे, आर्मीमध्ये आहे। आणि महाराजाच्या कार्याला रवी भाऊनी आवाज दिला की हे हजर राहतात। बरं, त्याच्या लग्नात मी होतो। सामुदायिक पद्धतीनं ग्रामगीतेप्रमाणे लग्न केलं, म्हणून काही लोक म्हणते तमाशानं बिघडत नाहीत, कीर्तनानं सुधरत नाहीत। आज मी तेच उदाहरणं देतो। बाप दाखवून ते काय म्हणतात, श्राद्ध कर। आज ते आहे तुकडोजी महाराजाने हे जे क्रांती केली ना, हे अगाध आहे बाबू। आणि त्यातलं हे उदाहरण पती पत्नीचं। हॅलो, यायच्या लग्नात आम्ही होतो, आम्ही आशीर्वाद द्यालता 5चे 25 हो। पप्पू गो येल मांडवावर जाऊ। प्रबल द्या मला। किती आहेत लेकर बाबा? प्रबल। 1 मुलगा आणि 1 मुलगी। समजा दोन्ही पोरी झाल्या असत्या तर काय केलं असतं? कार्यक्रम चालूच ठेवला असता। प्रभाकर भाऊ, बरं आई या, यायचं दोघीचं पट्टे। हाव सुनबाई, हिला आई म्हणतं की आत्याबाई? आई फक्त तो बाप आला की मायले आई नको म्हणत जाऊ। तो बाप गोंधळून जाईन की कुठं आहे व तुम्ही माय दिसन तो येईन, या ना इकडे या। याईनं लग्न तुम्ही म्हणताना कोणी सुधरत नाही। तुम्हाला जातीचं नाव काढू नये म्या, पण मातंगाचं पोरग आहे। आणि यायचा भाऊ देशासाठी आहे। कोणती गाडी घेतली ते? कीर्तिका, इर्टिका। किती 12.5 लाखाची गाडी एका मातंगाच्या पोरानं घेतली का? तुकडोजी महाराज शिरला। मग तू म्हणाल हे करते काय? 2-4 गाड्या आहे, काही जुगाड जमवते। एक वेळा वावरच केलं, म्हटलं शेतकरी आत्महत्या करते, हा काय रेल्वे खाली जाईल? आता गाड्या आहेत, किती आहेत गाड्या? 10 गाड्या आहेत त्याच्याकडे, 4 व्हीलर। आणि नवरा बायकोचा जोडाही पाहता, माय पाहता, नाही तर सासू सुना एका जागी येते का? मी सत्कार कर, आपलं कीर्तन दुसरं नसतेच ना। मला काय पोथी पुराण सांगा लागते का की नाचवा लागते इकडून तिकडे? या महाराज लोकांना संगच सुरू केलं मग। आता मला काय लुंगी घालून मंदात येता नसता आलं का? म्या केस नसते वाळवलं का? सोंग डेकोरेशन करूनही लोक बोलावत नाहीत, हे घेऊन घ्या झाली। लोक तुम्ही मायबाप सच्चार प्रेम करता। 46 वर्ष झाले ना मी येऊन राहिलो, तरी प्रेम पा तुमचं। फक्त लघवीले जाणार आहे ना, जाऊन या बाबा। हे पहा, 85% लोक आपण जर एका जागी मुतलो ना तर 15% वाहून जाऊ शकतो। टाले महाराजानं गाणं मोठं जोरदार लिहिलं बा। काय गाणं लिहिलं टाले बा? हेमंत दादा, हा आना शाल मा एकट्याच्यात हातानं नाही ना, थुटे दादाला बोलवू आपण।
रवी भाऊला बोलव. या प्रभाकरराव, एकच गुरुकुल पहिलेच तर कोरळ भाऊ आहे. इथं काय गव्हर्नमेंटच्या शाळेची डोनेशन येते काय? ते तिकडे बजेट चालू आहे. डोनेशन सोलेशन बापले काहीचं कलेक्शन घ्या. इकडे दिसा, कॅमेरे चालू आहेत. टाळ्या, धन्यवाद. ताडी. ओके. पोरग देशासाठी आहे बघ. मी पाया काऊन लागतो? माणसाची नजर चांगली पाहिजे. आसाराम बापूची नजर खराब झाली, जेलमध्ये गेला. तो राम रहीमनं लफडं केलं बायाची. ह्या बायात हे समजली तर बाई आहे. हिच्यावर जर हे नजर चांगली ठेवली ना तर ते माय आहे, ते बहीण आहे. समजले? ते मावशी आहे, ते आत्या आहे, ते काकू आहे. पण तिच्यावर जर नजर वाईट टाकली तर ते नागिन आहे. नाग से नागिन बुरी, हाथ लगे कट खाय. आणि नागिन से नारी बुरी. वकील साहेब, भोरे साहेब, आज 2-2 वकील आहेत. आम्हाला वकील भेटले, ते हायकोर्टाचंही काम करतात. भोरे साहेब आणि तुम्ही मरकाळे सातेगाव, मस्त जोडी आहे. आदरणीय भोरे साहेब, आमचे कोणतेही संस्थेचे कामं असो, आता गुरुकुलच्या कामाकडे भोरे साहेब उभे राहते. तुम्ही हायकोर्टाचंही काम करता, तुमच्या पद्धतीनं संस्थेचं 1 मिनिट उभे राहा, दाखवू द्या मला. चमत्कार आहे. लोक म्हणते सुधरत नाहीत. वजन किती आहे, वय किती आहे, उंची किती आहे, परंतु हजारो संस्थेचे कामं करतात. हे झाले आमचे मरकाळे दादा झाले. मी वंदन करतो. आमच्या अकोला जिल्ह्याची टीम आली. बरगड दादा, खेडेकर दादा. आता 2-2 कार्यक्रम होत होते अकोल्यात. आता याच्या पुढे 1 कार्यक्रम होईल असा आज मला किनारा दिसला. नाही तर राष्ट्रसंत साहित्य संमेलन बरगड दादा आणि पुण्यतिथी तिकडे बरगड दादा, त्या आपले बलदेव पाटील, असे 2-2 कार्यक्रम चालत. मग तुम्ही म्हणाल मोजरीत काऊन 2 कार्यक्रम चालतात? आता इथं 2 काऊन चालतात? हे आजचं गणित आम्ही तर एकच समजतो. तुकाराम दादानं कधी गडबड केली काय? कधीच नाही केली. ते मागच्या गैरसमज झालता. आम्हाला आश्रमाचं काही घेणं देणं नाही. तुमचं तुम्ही पहा, आमचं आम्हाला खाऊ द्या. पण आता त्यानं काय सुरू केलं? तुकडोजी महाराजाचं नाव घेऊन या आश्रमची जमीन त्याच्या नावावर केली. मग आम्हाला ते जीवतोडे वकील हे सर्व लोकांची ताकदच आहे. मग आम्ही रवी दादानी त्याच्या मित्रमंडळीनं पहिले तर वकील ठेवायची सोय नाही ना, स्वतः रवी दादा वकील होऊन लढले आणि ते काही जिंकले. आणि तो 7-12 जुना जो होता तसाच झाला. टाळ्या वाजवा. तेही यायले अक्कल होती, शिकलेले होते ना गोविंद भाऊ, म्हणून जमलं. नाही तर हेही वावर गेलतो. आता हे वावर त्याच्या बापानं घ्यायलाय का? त्याच्या पोरानं घ्यायलाय का? तू नाव गुरुदेव शब्द. तुम्ही जरा पुण्याचे उभे राहा, उभे राहा. हे ऐका जरा. आम्ही जर खोटे असून तर चप्पल मारा आम्हाला. तुम्ही पुण्यात राहता, आश्रमात कोण आहात तुम्ही? बोला. हा बोला बोला. आश्रमामध्ये काही आहे काय? काही पद वगैरे? तुम्ही पुण्यात माझ्या कार्यक्रमात राहता, महाराजाचा विचार पेरतात. यायला काही कोणाचं डोनेशन भेटते का? नावडे सर, हे लोक, तुम्ही लोक, अरे मी सांगतो ना, तुम्ही फक्त महाराजाची प्रार्थना आणि ग्रामगीता करा.
कल्याण आहे आदिवाशाचं पोरगा आहे तबलावादक बिरसा मुंडा, पण तुकडोजी महाराजाच्या प्रार्थनेनं जीवन बदललं. असे असे तुम्ही लोक आहे. पण माई ज्याच्या संग भेट होते त्याचं मला लक्षात येते. गजान मी 52 वर्षापासून एका जागी आव ना, दोघं भाऊ भांडलोच नाही. मी आवाज काढला की तेरा सिद्ध बनेगा काम सदा भाई भज भज गुरु तेरे नाम सदा. आला आता 52 वर्षातलं गणित आहे. संदीप पाल काय माग पोरगा आहे, पण त्याच्या रक्तात भरेला आहे तुकडोजी महाराज. तो मला गुरु मानते, पण मी गुरु होतच नाही मर्यादेतलो कोणाचाच नाही. संदीप पाल, रामपाल, मग मोहन चोरे भाऊ असो ना, ते थोटे महाराज तू की तुषार दादा सूर्यवंशी असो, की हे नयन मडावी नवीन पीस पैदा झालं उभेरावर. हे नवीन मॅन्युफॅक्चर आहे. पुढे पा. ओके, फार सुंदर कीर्तन करतात. आता सत्यपाल्य कमी बोलवा. मी आताही 3-4 महिने भूक आहो. पुढचे 2023 भूक आहो. आता मी म्हातारा झालो, मला राहू द्या बाजून. आमचे चिळे गुरुजी आहेत, पण कीर्तन करा उभे राहा तुम्ही 2 मिनिट. हे लोक म्हणते सुधरतच नाही. अरे चिळे गुरुजी जिल्हा परिषदचे गुरुजी आहेत, पैसेही जास्त घेत नाही, कीर्तनी करते. गोविंद भाऊ, हे गोविंद पाल, गोविंद आडनाव, हे लय शेर शायरी म्हणते बा, मलाही नाही म्हणतायत. कला आहे. गोविंद प्रभू धन्यवाद. ते आमचे मागचे मित्र आहेत. आकाश ताले, प्रज्वल वानखडे, हे आमचे रेडे बंधू आहेत. बापही कीर्तन करते, पुरी खानदान कीर्तन करते. ते दुसरा राहुली करते, तुम्ही कीर्तन करता. धन्यवाद. हे सर्व तुकडोजी बाबा गाडगे बाबाची मेहरबानी आहे. त्या पोरीनं कीर्तन केलं. आता खंडाळकर किती सुंदर. मी अवघा ऐकत होतो माग. पंकज पाल पासून त्या कमल पाल तर त्या कमलाच्या फुलाची गोष्ट सांगू काय. असं आहे. कमलपाल दादा धन्यवाद. हे कोण तुम्हाला कोण सोबती भेटलं याच्यासाठी. हे लय जुगाड चांगला आणलं. लोकाईले ओरिजिनल सत्यपाल पाहत नाही, त्याच्यावर इतका चांगला दिसते. रामपाल, संदीपपाल, तुषार, उदयपाल, ऋषीपाल, काय मस्त दिसे. आणि पवन दवंडे, एक नवीन पीस पैदा झालो. दुर्वास, हे गोंदिया सर्व पुन्हा कॉलेज गाजवलं. आमचा ऋषीपाल मुंबईत त्याचा सत्कार झाला. हे असे लेकर आहेत. कोण म्हणते कीर्तनानं सुधरत नाही. हो, काही लोक तुकडोजी महाराजच्या संग राहिले. आता हे नदीतल्या गारगोट्या सुधारल्या नाही, त्याला मी काय करू. गुरुदेव सेवा मंडळाची इस्टेट कमी झाली. गुरुदेव सेवा मंडळाच्या नावावर आश्रमशाळा किती आहेत पा, आणि स्वतःची संस्था वाढवली. आणि वरून जय गुरु असं कोणाला वाटते. एवढं बारकं तोंड कायच्यासाठी करते. नवीन माणसाले काय समजून राहिलं. आम्ही गेलो 10-12 मंत्र्याच्या भेटीले. ते म्हणे आम्हाला काय मालूम बाबा, आम्हाला वाटते ह्या तुकडोजीसाठीच मागते. तुकडोजी नाही, त्याची स्वतःची संस्था आहे, त्याच्यासाठी मागते. मग मला सांगा, बाप मोठा की पोरगा मोठा. बाप मोठा. बापाची संस्था वाढायला पाहिजे की पोराची. बापाची. बाप दाबला खड्ड्यात. काही आता आमचे पाल लोक आहेत ना, तोंडापुढे फक्त सत्यपाल मागून बाबा चोपडं बोलते सायाच्या. मला लक्षात येते ना. राग नका येऊ देऊ कोणाले, पण समजून घ्या. क्या मिली ये ऐसे लोगों से. इकडे गेले की पक्ष बदलावला, इकडे आले की पक्ष बदलावला. चोपड्या चोद्याचे लोक पाहिजे नाही मला. माई भाषा जरी खराब असली, माय बाप लेकराले काही बोलते. चोपडेपणा करून किती दिवस. आम्हाला बाबा संस्थेत राहावं लागते,
त्याच्या समोर बोलता येत नाही. गिधाड चोद्या तोंडाच्या कुत्र्यासारखा नको हू. थुका चाटत थुकते तू चाटत. जरा लाज वाटू द्या. अरे लात मारा ना त्या वैभवाले. सत्यपालले दे म्हणा कोणतंही पद. आमदारकीचा फोन आलता मले. म्हटलं नाही बाबा मी बरा आहो. सत्ता की आयु न बडी संतो की ध्वज सदा खडी. ज्यानं अवघ्याचं जीवन बदललं. आता एका व्यक्तीला बोलावतो मी कीर्तनकार. हे काय चोपडे बोलणारे आहेत. चोपडे बोलणारे मार्केटमध्ये येतच नाहीत. लिहून घ्या. आणि मरेपर्यंत येणार नाही मार्केटमध्ये. ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले. सांगण्याहुनी सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे. सत्यपालले 52 वर्षापासून ऐकतात लोक. तुम्ही फक्त यूट्यूब काढा. 10 कोटी लोक आहेत माल्या यूट्यूबवर. नाही तर माल्याच गावात माई कॅसेट नव्हते वाजू देत. त्या शिप्रोट्याच्या पोराची कॅसेट बंद कर म्हणे. मग मला भाऊ रडून सांगे आता मरण पावले ते. दिवसभर टीव्हीवर मला कीर्तन पाहत जाय. त्याची बायको म्हणे बा एकच कीर्तन 2-2 खेप पाहता. मला दुसरंही पाहू द्या ना. थांब म्हणे मा भावाचं ऐकू दे. कधी स्टेजवर नाही आला. आता 12 तारीखला गेला. कारण असा भाऊ भेटणं आश्रमात मला मदत त्याची. त्याच्या अंत्ययात्रेला मी थांबू नाही शकलो. का दुःख सांगावे कोणाला. आता सावळणं झालं. त्याला म्हटलं वावरात राग टाका. मी मोजरीला चाललो पुण्यतिथी. प्रभू तुझच काम जाऊला. दुःख सांगावे कोणाला. दुःख सांगावे कोणाला. म्हणून माझी गुरुदेव सेवा मंडळ मोजरी गुरुकुंज मोठे दादाला आणि त्यांच्या मुलाला हात जोडून प्रार्थना आहे. अरे तुमचं तुम्ही खा. किती खा. एका फोटोग्राफरची इस्टेट किती वाढली मला मालूम आहे. सत्यपालची इस्टेट 52 वर्षात काय झाली. 7 एकर आहे फक्त. आणि तेही 7 एकर मेल्यावर मृत्यूपत्र तयार आहे. मी मेल्यानंतर ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्यात माझी बॉडी देणे. आणि माझं जे वावर आहे हे पुण्यतिथीसाठी गाडगे बाबा, तुकोजी बाबा, फुले शाहू आंबेडकर, तुकाराम दादा याच्या पुण्यतिथ्या करतात. माझा मुलगा डॉक्टर आहे. मला कल्पना आहे म्या पेरलं चांगलंच उगवलं. आणि हे सर्वी कृपा. आज 12च्या पुढे गेलं तरी झकमारी घड्याळची. काय करीन घड्याळ. कुछ नहीं कर सकती. आज मला मांडू दे. आता एकाएकी मा भाऊ गेला. माहीच काय गॅरंटी आहे. लोक टपेल आहे छाला हा लोय बोलते. कारण मी बोलतोच. तुमची अंगार तर आता होऊन राहिली या चोट्याची. आमची अंगार तर किती वर्षापासून केली. अरे मांगाचा पोरगा मिलिटरीत आहे तरी त्याला तुम्ही हलकट शूद्र म्हणता चोट्टे हो. आणि तुम्ही उच्च जातीचे कुठून आले बे. आम्ही उच्चवर्णीय आहो. काऊन तुझ्या माईनं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला. मग कशाले तुकडोजी महाराजांना लिहिलं असतं मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांनो जाऊया. अरे या प्रार्थनेनं माणसं बनवले. आता एक जोडपं बोलावतो मी. कीर्तनकार आहे. हे सर्व कृतीत आणणारे कीर्तनकार आहेत. दीपक पाल. काय नाव आहे. भांडेकर. तुम्ही म्हणाल दीपक पाल काऊन म्हणतं. माल कीर्तन आहे का संदीप पालचं आहे का रामपालचं आहे का. ते हुबेहूब सत्यपालच म्हणाव त्याला कोण. खोटा बोलतो. म्हणून आज दीपक पाल थुटे दादाच्या म्हणजे त्यांच्या सहकार्यानं दीपक पाल भांडेकर. आज आमची चर्चा झाली. महाराज मला पाल लावा वाटते. मी म्हटलं तू तर राजा पहिल्यापासून पालच्याच कॉन्टॅक्टमध्ये आहे ना. आपण दोघंही गुरुदेवाचे भक्त आहोत. कारण तेरा सिद्ध बनेगा काम सदा. मी पवन दवंडे इंजिनियर डॉक्टर
साहित्यिक ते अभ्यास करून डिग्री भेटत असते ना, ते डॉक्टर आहे, इंजेक्शनचे नाही डॉक्टर. हा PhD. हां PhD. मी विजू भाऊलाच विनंती करतो, तुम्हीच पवन भाऊ त्यांची पत्नी, तेही MSc आहे, ती बाई MSc आहे, यायचं लग्न जुळल्यालाही गेलो, लग्न जुळलं तेव्हाही मला पवन भाऊनं बोलावलं. आणि ते काय असते ते रिसेप्शन, तेव्हाही गेलो. आता दोघंही नवरा बायको इथं आले, पा कसा जोड आहे. मग सांगतो यातलं राज. या या ताई. बाईले आवाज द्या की बाईनं तुम्हाला द्या. या मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आता नाही देवा काही. आता नाही देवा काही. मुलगी आहे भंडाऱ्याच्या जवळची, श्रीराव मंडप डेकोरेटर. लाईट चालू करा. पप्पू भाऊ, पप्पू दादा पास झाले तुकाराम दादाच्या परीक्षेमध्ये. वसंतराव तुमचे वडील श्रीराव, क्या बात है. अरे ज्यानं पैशाचा विचार नाही केला, जेवढा दिला खर्च तेवढा घेतला. हे आलं जोडपं भाऊ. त्या ताईची जात वेगळी आहे आणि यायची जात वेगळी आहे, पण भाऊ आदर्श लग्न करणारा पवनदादा दवंडे. मी विजय भाऊंना विनंती, साडी काढ रे एखादी. साड्या आणल्या ना, मला भूत लागला. माया मायले साडी ना भेटे. बायको मेली तेव्हापासून मला ते साड्या वाटणं आणि पैसे वाटणं. माझ्या लक्षात आलं, झालं कुत्र्यासारखा मरून जाते माणूस, काहीच कामात नाही येत. पुस्तकही आणले. ज्ञानदीप, हे दोघंही जोडपं सुशिक्षित आहे. हा याच्यात दिसले पाहिजे. जातीयवाद कधी संपन, इंटरकास्ट मॅरेज करावं लागेल, तेव्हा हा या जातीचा, तो त्या जातीचा. हा राहता येऊ. अरे घ्या टाळ्या द्या. टाळी. तुम्ही ऐकून येत आहे पायदा, लेख पडली तर गडबड होऊन जाईल. हा धन्यवाद. कोर्टामध्ये लग्न झालं बाई, समोर पा. कोर्टात लग्न झालं आणि रिसेप्शन केलं. यायच्या आईवडिलालाही धन्यवाद. दोघांच्याही मायबापानं मला ऐकलं, माझं नाही. ग्राम पाया नका लागू ना, थांब जा ताई. मोठा महाराज. ताई, थांब ऐक. एक साडी घेऊन जा, हलकी असो की टाळ्या. कोणाला देऊन, मी सांगतो ना कोणाला द्या. आज ज्या बाईनं रक्तदान केलं तिले द्या. ते वाढवण्याची बाई आली काय मावशी, वाढवण्याची बाई आहे, त्या बाईनं रक्तदान केलं. या बाईची साडी त्या बाईले देऊन टाकू आपण, कारण हे इरिगेशन एरिया आहे. अरे वाढवण्याची बाई येवा बाई नाही काय, इकडे गेली माय. जाऊ द्या, बाया शरमतात ना. मी म्हणतो रक्तदान करायले शरमल्या नाही तुम्ही. कुठं गेली होती बाई, झोपली, आल्या काय बाई माय उकून आली. अरे बापरे, त्या बाईनं रक्तदान केलं. किती बाईनं रक्तदान केलं आज? एकच बाई, रुपाली शेंडे. या माय साडी दे रे दुसरी, ते राहू दे बाईसाठी, कारण बायाचं मन शाळेत अलमाऱ्या भर असतात. अलमारी उघडलं की अंगावर बेटा मी गंमत करतो, तू हसली पाहिजे. तुम्ही आनंदात राहा, कारण तेरा सिद्ध बनेगा काम सदा भाई. माय बापाले सांगतो, तुमची पोरगी, तुमचा पोरगा जर दुसऱ्या जातीचं लग्न करत असेल, परवानगी द्या. त्याचे मुर्दे पाहिल्यापेक्षा, त्याच्या बॉड्या पाहिल्यापेक्षा नातू पंतू पाहणाले को हो. अरे ग्रामगीतेनं सांगितलं ना, दोन्ही प्राणी. हा साडी द्या ताई, तुमच्या हातानं द्या, नाही तर बसा तुम्ही. शारदा मैया या,
रवी भाऊच्या पत्नीला बोलवणं हेही जोडपं असंच आहे. छायाताई रक्षक दादाची मुलगी आणि मुलगा तर पाहिला तुम्ही रवी दादा खुदी वकील आहे, क्वालिफाईड माणूस आहे आणि एक पैशाची लालूच नाही गुरुकुल पासून. काही लोकाईले वाटत असन गुरुकुल यायच्या बापाचं करतील ते सोळा, तो तर इतका फकीर आहे रवी. वंदन कराव, कवडीची इच्छा नाही. तुम्ही अंदर जाऊन पहा तुकाराम दादा गेल्यावर केवढं मोठं सुंदर काम केलं. दादा गेल्यावर दादाचा आशीर्वाद. हा ताई, छायाताई तुम्ही त्या मायचा सत्कार करा. शेंडे टाळ्या तुमच्या नवऱ्याने दिलं ना जी. कोणते आहे तुमचे? अक्षय कुमार. या यायचा मोठा ऍक्सिडेंट झाला, तुमची जमानत घेतली देवानं, गुरुदेवानं. प्रार्थना करणारे आना की ओ चीड झूठी राह की, ओ चीड झूठी राह की, सेवा करण को दास की, परवा नाही हमें. ते तुमच्या बायकोनं म्हटलं तुमच्या मागे. बायको आवर धन्यवाद. ऍक्सिडेंट होईल आहे. कुठं झालं? तेरा सिद्ध बनेगा काम सदा भाई बाई भज भज गुरु के. नाम सदा मला मालूम आहे भाई. यायच्या गावातले 21 बॉटल रक्तदान झाले. या दोघांना तर दिलंच नवरा बायकोनं बहादरानं. तर ते 21 त्याचं वजन होतं 49 आणि रक्त द्यायला किती पाहिजे विजय भाऊ? 50 पाहिजे. तो म्हणे घेऊ द्या ना, 1 वर्ष कमी आहे तर मी का मायले सांगू लेट पैदा करा. बाबू मायनं तर दिलं रक्त, बापानंही दिलं आणि ते 49 किलोचं पोरगही तयार झालं. क्या बात आहे. खरंच मायच्या शपथ तुम्ही पायदळ येता रे पालख्या घेऊन. अमेरिकेले ऑपरेशन झालं तुषार दादा पायाचं. आणि कोण केलं? तुम्ही हिंदू मुसलमानाचा द्वेष करता, बौद्धाचा हिंदूचा द्वेष. अरे आगा लावतात. हे मुसलमान डॉक्टर होता अमेरिकेमध्ये पाठवणारा, राईट. आता त्याला बसता नाही येत, असा पाय लांब करून बसतात. पण अमेरिकेत गेला. तुमची ताकद होती का अमेरिकेत? कोण केलं मग? त्या डॉक्टरच्या सल्ल्यानं. आणि बच्चू भाऊ कडून पाठवलं. बरोबर आहे. टाळ्या वाजवा. ते ओके फोकेचं भुलून जा. ते फे काही नाही. हे आहे ते हे ओके आहे. साडी दे. दिली का त्या बाईले? आता यायला का धोतर देतं का? अबे गजा दे ना, काही ना काही. गजा काढतेच मा. गजा गजा आहे तुझा गजा. साडी दिली, शाल आहे काय पाय गजा लावून ठेवते. त्याला मालूम आहे हा हलकट कधी काय मागील नेम. हा चुकला की दणका दिला नाही, सोडत नाही ना. मंगा कशी गडबड केली ती मी सण नाही होत. संदीप पाल महाराजाला विनंती करतो यायचा सत्कार करावा. या गावातली पालखी येऊन राहिली. त्याला म्हटलं का तिकडे नाही गेले? टाळ्या आपल्याला जमत नाही म्हणे, ते संपणार आहे म्हणे. एवढी मोठी तक. जात आहे. एक अजून जोड पाहिलं महाराजाचा प्रचार करणार अजय येवले आणि त्याची पत्नी आहे सरपंच. चांगला गावाचा विकास सुरू केला त्यानं. कशामुळं? ते 2 भाऊ होते गुरुदेव सेवा मंडळाचे. तेरा सिद्ध बनेगा काम सदा भाई. मी त्या दोघही नवरा बायकोले 2 मिनिट स्टेजवर बोलावतो. भज भज गुरु के नाम सदा भाई. भज भज गुरु के नाम सदा भाई. भज भज गुरु के नाम सदा. उसको लगता ना पैसा अधेला कोई. उसको लगता ना पैसा अधेला कोई. उसको लगता ना तीरथ मंडल कई. उसको लगता ना तीरथ मंदिर. हे अजय येवले धनेगाव. हे भाई सरपंच आहे. तुम्हाला मालूम आहे
यायच्या बापाले यायचं लगन होतच नव्हतं. मला वाटते झाल्यावर आलतो काय. टोपी घाला ना तुम्ही, लाज वाटते काय सरपंच झाल्यावर. म्हणून मी म्हटलं होतं सरपंच होऊ नका. काहून म्हटलं होतं मालूम आहे, सत्ता की आयु न बडी, संतो की ध्वज सदा खडी. पण याईनं मला सांगितलं मी नाही होत, मा बायकोला करून राहिले. मला विचारायला येतात, लग्न केलं तर विचारायला मला आले. आणि पत्रिकेवर मला फोटो टाकला. म्हटलं मेला मानू. यायचा बाप इतका गरम, मी जसा डोळ्यानं दिसलो म्हणे मांग मा घरात यायचं नाही म्हणे. म्हटलं मेला माणूस. मग मी काका काका करत गेलो. म्हटलं लेकरं आहेत, त्याचं लग्न करायची इच्छा आहे, करू द्या, पाहून घ्या कुठं जाते विषय. हे बिचारे दोघही जण हैराण झाले. बरं यायचं तरी इंटरकास्ट होतं, यायचं तर जातीतल्या जातीच बजेट होतं, तरी बाप आवरेच नाही. आता बगीचा केवढ्या तिकला मागच्या वर्षी, मागच्या वर्षी 21 लाखाचा बगीचा विकला, मग 9 लाखाचा, आता 25 लाखाच्या वर. मग यायच्या बापाच्या पाया लागलो. मग यायचा मोसम जमला. आणि आज त्या बाईले सरपंच केलं. मायमुखी म्हणा मा साडी दे रे बाई, तुले तर काही गरजच नाही, त्या अंगातली साडीच बापा 5,000ची आहे. तू एखाद्या पालखीमध्ये पायदळ येणाऱ्या बाईले दे. वाढवण्याचे सोडून दुसऱ्या गावची बाई पालखीमध्ये आली, तिनं उभं राहा. वाढवणं सोडून अड्याडची बाई उभी राहा बरं, एखादी अड्याड टेकडीच्या नाही, त्या झोपले. कारण हे मंथन ते ऐकतच राहते ना, कीर्तन फिरतन चुल्यात घालत. अरे एखाद्या बाईनं उभं राहा ना, जे पालखीमध्ये आली नाही, झोपल्या थकल्यानं पायदळ चालू चालू. आणि आम्ही रिकामे दणके देतो. हे गुरुदेवाच्या दरबारात आले तुम्ही. तुम्ही आले का? 9 वारी काळ, मला 9 वारी वाली दिसते. ये माय नेसली, अरे गोलसाडी वालीच आहे, जमलं. 9 वारी ठेव. अबे तिचं मार्केट संपलं ना बे. बाई, त्या बाईला साडी अर्पण कर. अरे यांना एक प्रमाणपत्र. दोघही पती पत्नींना गावाची सेवा करा. पुढच्या इलेक्शन आहे डायरेक्ट. येवले भाऊ, डायरेक्ट इलेक्शन आहे, चांगलं काम करा, नाही तर गावातले सरपंच इतक्या नोटा देता. बायकोली विचारलं काय भाऊ, गुरुकुलासाठी त्यांनी 1, 2, 2,500 रुपये दिले. हे 2,500 घ्या अमर भाऊ, देऊन टाका. हे ग्रामपंचायत मेंबर, नगरपालिकेचे मेंबर झाले अमर भाऊ. चांगला आहे. हा कायचा परिणाम आहे बोला. त्याच्या बापानं ऐकलं, मग लेकरू झाल्यावरही आलते. बस पाया नको लागू बाई, महाराज लोकांच्या दूरच राहा बाई. काही नाही, बदमाश महाराज लोक. हो बा, भारत बदमाश आहे. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. इतके हरामखोर महाराज आहे. म्हणून बायकाईनं आपल्या लेवलनं राहा. पाया कायले लागा लागते? तुकडोजी बुवान सांगितलं का पाया लागा? त्यानं सांगितलं जय गुरु बोला, जय गुरु जय गुरु, जय गुरु, जय गुरु बोला, जय गुरु. अरे सत्यपालनं थोडी गलती केली तर आयुष्यभर रडत. याच्यात चालले काय काका? लग्नीले चालले काय मावसा? ओ मावसा, कुठं जाता? मी आता मंगात म्हटलं तुम्ही जाऊन या, मी पाईप लावून दिला असता. अरे आतवर हे असं उठलं की माझी लाईन तुटते. मी ऑनलाईन पाहिजे. मला मनात गडबड केली. काका तुम्ही तिकडेच राहा. हे पाय ओ मावसा, ओय 1 मिनिट पुस्तक देतो ना. वापस नका येऊ यायला. पण त्या बाईचा
त्या भावाची बाई बसायला आहे काय ते म्हणेन मग मला माझ्या बायकोजवळ राहू दे, कारण आता तिकडचे लोक कसे करून राहिले. आमचं म्हणणं आहे काय, गुरुदेव शाह मंडळात आम्हाला कोणी करा नका करू, आम्ही होतही नाही. तुम्हाला वाटते तेच करा, तेच करा, कारण लोक घाबरवतात ना. त्याच्याजवळ सत्ता आहे ना, शक्ती आहे, कोणीच बोलायला तयार नाही त्याच्या विरोधात. सत्यपाल का बोलते, पतिव्रता हो ना, डुप्लिकेट नाही ना. रवी दादा का बोलतं, सत्य आहे ना. आम्ही खुलेआम बोलतो. लोक का बोलत नाहीत, कोणाची पोरगी मास्तरी नाही संस्थेमध्ये, कोणाचा चुलता आहे, कोणाचा भाऊ आहे. बा आमची तर अंदरून इच्छा आहे पण वरून नाही, जायला का पानचट्या. अबे तुम्ही काय क्रांती कराल, क्रांती गुरुदेव शाह मंडळाचे लोक करतील. आम्हाला भांडणं नाही करायचं. आमचं म्हणणं आहे तुमचं तुम्ही खा, संस्थेचं आहे ना, मग तुमचं तुम्ही खा. आता आम्ही हे 10,000 रुपये जमा करून लोकांना दिले ना तुम्ही, मग आता आमचं आम्हाला खाऊ द्या. पण त्याचं म्हणणं आहे तुही बायको हे माईच बायको आणि माई बायको ती माईच बायको, म्हणजे माई संस्था ते माईच संस्था. माल्या प्रायव्हेट संस्था आहे तेही माईच संस्था. आणि आता हे गुरुकुल तुम्ही बांधलं हेही माईच संस्था, म्हणजे माई बायको ती माई बायको आणि तुही बायको तेही माईच बायको. मग असं कसं म्हणतो, हा अन्याय होऊन राहिला. तुमच्या लक्षात आलं काय हे काय गडबड आहे. आपलं म्हणणं नाही आम्हाला आश्रमात घ्या, कोणतं डायरेक्टर बनवा. अरे हट, काही पाहिजे नाही. हे पावर काय कमी प्रेम आहे. आज कधी तुमच्यातला एक जण घरी जाईन तर 5 लाख रुपये हारतो, एकही नाही जाणार. तुमची काय ताकद आहे, कारण तुम्ही मामुळं नाही. गुरुदेव तुम्हारे दर्शन छे यह मन का मैल. अरे किती मोठी साथ दिली तुम्ही. करोडो रुपयाची पंढरपूरची धर्मशाळा तुमच्यामुळं. ज्याईनं पैसे दिले त्याईनं टाळ्या वाजवा, ज्याईनं नाही दिले त्याईनंही वाजवा, त्याच्याही नावानं वाजवा. है कोई काशी अयोध्या. हे सर्व गुरुदेवाची कृपा आहे. संदीप पाल आपल्या भावाचं लग्न सामुदायिक करते. रवी भाऊ ज्ञानेश्वर दादा रक्षक आपल्या बापाची बॉडी मेडिकल कॉलेजला देतात. आपल्या पोरीचं लग्न कमी खर्चात करतात. हे सर्व तुषार सूर्यवंशी दादानं आपल्या आजोबाचे डोळे दिले. किती लोक. माझा भाचा आहे, प्रकल्प अधिकारी आहे बार्टीमध्ये, तुषार दादाही आहे. त्यानं माझे कार्यक्रम यूट्यूबवर करोडो लोकांना दाखवले. दररोज कोणी लाईव्ह करते काय, मी दररोज लाईव्ह करतो. तो प्रज्वल वानखडे आहे, ते मोबाईलमध्ये ते गणित बसवते, काय म्हणतात त्याला, एडिटिंग ग्राफिक्स. एक कलाकार आहे तिथं. आकाशदादा टाले आहेत, आपल्या शिक्षणाचं काम करतात. पुलाखालच्या लेकराईले हे कशाचा परिणाम आहे, हा एकच परिणाम आहे, तेरा सिद्ध बनेगा काम सदा भाई. भज भज गुरु के नाम सदा भाई. भज भज गुरु के नाम म्हणून सदा. माय बापू दररोज प्रार्थना करा. अरे माझा पुतण्या आहे, गजानन भाऊचा मुलगा आला काय, उभा राह ना, हीरो इधर आना, तेरे बाप के बारे में लोगों को कंफ्यूज है ना, आ इधर, हीरो दिख रहा है सिर्फ. गुरुदेवानं काय काम केलं. तुम्हाला बोलवून तुमच्या गळ्यात हार टाकायची इच्छा आहे माहीत, पण प्रत्येकाला बोलवू नाही शकत. आता गजानन भाऊचा पोरगा, तुम्ही याचा आवाज ऐकल्यावर काय वाटते माणसाले. ज्यानं पाहिलं नाही तो म्हणते महाराज सोबत बाई आहे काय. महाराज बाई ठेवा, बाई वागवणारा नाही. गजाचा आवाज 52 वर्षापासून बदलू नाही. त्याच्या बायकोचा आवाज जाळा आहे बाबा. बरं असं म्हणते गाणं, बापा बापा.
घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. अरे घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत नाचती डोलत. मी म्हणाले का नाचतई मला तुमच्यासाठी सर्व नाटकं करावं लागतात, त्याशिवाय तुमचं फाउंडेशन फिट नाही राहत ना काका. अध्यात्म कोण ऐकते? आत्मा, ब्रह्म, पुनर्जन्म. त्याला फालतूच्या गोष्टी सांगत राहते. कोणी जन्म फेल्म पुन्हा नाही घेत. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. पुनर्जन्म म्हणजे माणूस मेल्यावर पुन्हा पैदा होते. काहीचं काही सांगत राहते, काही सांगते हो. इतके चिवत्या बनवते महाराज लोक. त्याचे धंदे वाळ्याले पहिले तर कपडे फपडे सोंग दाखवते. अलगच विचित्र पीस म्हणजे लोक पाहायला लागले पाहिजे. आणि सत्यपाल म्हणते महाराज व्हायले नाटकं कायले करतले का. 100 लोक रस्त्यानं गेले तर मुंडी फिरली पाहिजे. तुकाराम दादा लई सीधा साधा औडंबर ना जादा ग्रामगीताचार्य होते. एवढा मोठा महात्मा पैशाला मरेपर्यंत हात नाही लावला. आता तुम्ही जाऊन त्या बोथेच्या पायाला का की बोथे दादा, अरे ज्यानं जन्मभर बायकोले बायको नाही म्हटलं, स्वतः 1 रुपयाचा उपयोग नाही घेतला, त्याच्या इस्टेटवरही नियत ठेवता. आम्ही गुरुदेव सेवा मंडळाला देतो. अबे गुरुदेव तर त्यानं जागृत केलं ना. तुमचं तुम्ही खा, वाळवा ना तुमची, मोठा बंगला बांधा. अरे त्या भिकाऱ्याला घरही नव्हतं ना. असा भिकारी होता. मोला न कुछ भी गुरु माझा माय बापू मत फकीरी. दादा जिवंतपणी मारला संत यायच्या त्रासापाई. नारखेडे दादा यायच्या त्रासापाई. आता वेरुळकर दादाला मारायला लागले. हा त्रास वाढला ना. कधी नांदुऱ्याची केस, कधी पंढरपूरची केस. म्हणून सांगतो तुम्हाला, महाराज आहेत आखरी शेवटी, पण आम्हाला कायद्याची लढाई लढणं आहे. म्हणून तुम्ही लोक त्याच्या जवळ बसणारे मांडीले मांडी किती महाराजाची सेवा केली. हा संदीप पाल मस्त सांगते. म्हणत असताना काय काय उभा राह. मला सांगता येत नाही. त्वाली कला मला नाही येत आणि माई कला तुले नाही येत. मग हा मला शिष्य कसा गुरुबंधू आहो. हा महाराजचं अनेक लोक बोलतात भाऊ तुकडोजी महाराजासोबत फिरलो आम्ही. आणि बोला. अनेक जण म्हणतात मी हात दाबले, पाय दाबले. हे वारंवार म्हणते मी हात दाबले, पाय दाबले, पण नेमकी कामाची गोट सांगतच नाही खिशातले किती दाबले. अबे फोटो काढता काढता राजा झाला ना. आता काय दाब्याचं काम आहे. फोटो काढे फक्त. खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो पिया, खिच मेरी. मैंने कुछ यत्न किया. पंकज पाल महाराजानं लिहिलं, मैंने कुछ यत्न किया कुछ मूर्खों को अच्छा करू. या 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 मला वाटलं आमच्या पक्षात येऊन राहिले का. धन्यवाद देतो. किती प्रेम आहे रे. एक म्हातारा थोटे भाऊन मी बसेल होतो. ते म्हणे सत्यपाल कधी येते बे. हे अवघे सत्यपाल सारखेच दिसते म्हणे. आणि मी थोटे भाऊ मजा घेऊन राहिलो. म्हटलं येईल ना शेवटी तो. मीच बोलून राहिलो. कधी येते म्हणे बाबा 2 घंट्यापासून बसेला. सत्यपालले पाहिलं काय थोटे दादाने विचारलं. पाहिलं म्हणे, पण आता डोळ्या म्हातारा माणूस 70-72चा. मग सांगितलं थोटे दादानं सत्यपाल हाच आहे म्हणे. मी आपला लोकही बडी आहे. महाराजनं आता मला वाजत गाजत नेतात. मला ते नाटकं जमत नाही. लाल दिव्याची गाडी आणतात महाराज स्टेजपर्यंत. मी म्हणतो शहाणपणा करू नको. तुझ्या घरचा मंत्री तू खासदार आमदार तुझ्या घरचा. मला गाडीत बसून गाडीपर्यंत नेऊ, स्टेजपर्यंत नेऊ नको. मी कोणाला वजन दाखवू रे. जे लोक 3-3 तास
इचूकाट्याचा विचार न करता माय कीर्तनाला येतात सायकलनं पायदळ. तुमच्यामध्ये 20-20 वेळा ऐकणारे लोक आहेत कीर्तन, आणि अजून टीव्हीवर 3 दिवस तयारच कधी येते सत्यपाक. हे सर्व माझ्यावर महाराजाची कृपा आहे तुमच्यावर. म्हणून सांगतो सामुदायिक प्रार्थना रामगीता जे दादाच्या जवळ लोक आहेत त्याला जाऊन सांगा. थोटे दादा रडले हो राजा की दादा मोठे दादा आम्हाला आता माफ करा. ते रूपराव वाघ आहे त्याचं तुम्ही वाचत जा बरं. ते उपसर्वाधिकारी होते ना, त्याला पुरा कार्यक्रम मालूम आहे कसं काय करतात. तुम्ही रूपराव वाघाचे छापरिका पत्रिका वाचा. पुस्तक छापलं, एक पत्रिका खिशातच ठेवली मी. इन 3च. अजून झोप. 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. सत्यपाल नाही भेट. सत्यपालने मालूम आहे मरना 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 हक का पाना है, जीना उधारा. चालले काय दादा? तुम्हाला राग येऊन राहिला का मी त्याला बोलून राहिलो होतो? नाही, आम्हाला वाटलं बा तुम्हाला राग येईन, पण तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पुरं सांगतो आज. पण तुम्ही मा पाठीची आणा. मतदान करताना आम्हाला करताना गंमत म्हटलं. माय पुण्याचे मित्र आहेत. पुस्तकाचा तुकडोजी महाराजाचा प्रचार प्रसार करतात पुण्यात. टाळ्या वाजवा. आणि तुम्ही गजान तुम क्या बोले जी जब काय की तो भी तुमने प्रार्थना करा ना. तुमचं नाव काय? अच्छा, शाहीर. धन्यवाद, आभारी हो. धन्यवाद शाहीर साहेब. वय किती आहे? 85. त्याला मा भावाले न्यायची देवानं गडबड केली. 73 मध्येच उचलला मा भाऊ. अरे तुकडोजी महाराज आले तर 59 वर्षात उचललं. बसा घोंगटेजी लवकर विषय मिटला पाहिजे. तार तम्मे नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी. कीर्तन किती लवकर चेंज करतो. आयडिया आहे मी. आवडलं पाहिजे ना, आवडलं पाहिजे. तुम्ही म्हणता की बा सुधरतच नाही. या माय मावल्या लहान लहान लेकरं घेऊन बसेला आहेत कच्च्या बच्चे. ते पाय ते आजी तुझी सून हुशार आहे. सुनीनं हे वज दिलं. आजी जो आजी उभी राह, 9 वारी साडी देतो तुला. उभी राह, चटकन नाताले बाजू नको त्याच्या मायच्या. तुम्ही नाही, तुम्ही बसा ना. आता बस झालं ना, सत्कार झाला तुमचा. हे चष्म्यावाली आपल्या पार्टीची दिसून राहिली. कोण्या गावून आली व माय? धन्यवाद. साडी पाठवतो 9 वारी. हे मी दिसतो फक्त देणारा, पण देणारा चला ना तिथं उभी राह. गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना भरम खास दिल का चलाना चलाना हमें नाम बाबू. का. गजानन भाऊचा आवाज ऐकला ना की खरंच तुझी नजर लागली मला मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागली मला. या पावसात झाले ओले चिंब. क्या बात है. गोऱ्या झाले मोतियाचे थेंब. हसावं एकांती बसावं भेटीचा मौका आला. 59 वर्षाचा झाला बरं हा कंदाळ्या. अरे आवाज बदलून लोक म्हणे याचं काही खरं नाही. हा टोल नाक्यावरचा. पण मा गजाले कमी नका समजू. मला 2च लेकरं आहेत, गजाले 3 आहेत. आता त्याच्या पोराले मी उभं करतो. आज माझी नातही आली नाही. माझी नातही मस्त गाते. यूट्यूबवर पाहा तुम्ही, श्रीमयी चिंचोळकर. आणि हे आहेत पियुष पाल. मला वाटलं गजाननचा पोरगा पाल कायले लावतो. लोक म्हणतील एवढं बियाणं पैदा केलं काय लेखाला. नाही ना म्हणे मोठे बाबा, पाल लावल्यात मला आनंद वाटते म्हणे. म्हटलं पाल नको लावत जाऊ. मी आज दीपक भाऊले सांगितलं
पण दीपक भाऊ म्हणे मला तुमची परवानगी. म्हटलं परवानगी कायले, गुरुदेवाचा विचार पाळणारा पाल. का हो मोहन भाऊ, सुंदर कीर्तन करता. आता एका गजानन भाऊच्या पोराची कला थोडी, कारण भांडेकर दादानं वर्धेले बोलावलं तर त्याला दीपक भाऊ न, अबा दीपक भाऊ नाही दीपक पाल नाही तर मला म्हणे ना काऊन रे, माझा खरंच भाऊ आहे, हे बंधू आहेत माझे, शिष्य तर होऊच शकत नाही. हा मी काही नाही बोलत 5 मिनिट. आणि आम्ही आहो बाई शिकल दोघाईले, आम्हाला काही स्वर ताल काही नाही कळत. पण आता पाहूनच घ्या कसं पीस पैदा केलं त्यानं. हॅलो, तबला वादक अजिंक्य महल्ले, इकडे शिंपीन इकडे मराठा, मधात ओबीसी. हा गपसानी रे नी पगरे पनी सारे ग रे गरे निरे सा. चला 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 पंढरीशी, चला चला पंढरीशी, चला चला पंढरीशी, चला चला पंढरीशी, चला चला पंढरीशी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. चला चला पंढरीशी, चला चला पंढरीशी, चला चला पंढरीशी. चला चला पंढरीशी, चला चला पंढरीशी. तुकड्या म्हणे तुकड्या म्हणे कलियुगी, हे बाबा बनी बनी बम बम गम बम गम ग सग सरी सग म ग गम ग बम ब गम बम ग. Zaga zani zaga ma ba ma ba ni ni ba ma ga ma ba ni za ba ni za ni zaga ga zani ba ni za ni ba ni ba ma ga ma ba ni za ga ma ba ni za ga ma ba ni za ga ma ba ni za. तुकड्या म्हणे कलियुगी, तुकड्या म्हणे कलियुगी, नाम स्मरा सत्संगी, नाम स्मरा नाम स्मरा सत्संगी, नाम स्मरा सत्संगी, नाम स्मरा सत्संगी, नाम स्मरा सत्संगी, नाम स्मरा सत्संगी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. चला चला पंढरीशी, चला चला पंढरीशी, चला 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 पंढरी. हॅलो, एक कळव म्हणायला लावू काही, ते कोणतं म्हणता ना तुम्ही?
विठ्ठल विठ्ठल बोला. महत्वाचं आहे. मग अपुरं झालं, एकच कडवं झालं. पुढच्या वर्षी मी प्रार्थना करतो ते गाणं पुरत म्हणा. कारण महाराजानं जे लिहिलं मला माफ करा. मी जातो, रडू नका, हे महत्वाचं आहे. हा. हॅलो. फक्त गडबड करून, कारण नवीन लेकरं आहेत, यायचं कौतुक करावं लागते. याचंच नाही म्हणत मी, मतीन दादाचंही कौतुक केलं, त्या लहान लेकराचंही कौतुक करतो. कारण या पोराईले मी काहून मागं बसलो, मी असलो म्हणजे हे यायला वाटते बोलू की नाही, टाईम होईन काय, म्हणून मागं बसलो होतो मी त्या वाढवण्याच्या पालखीत. म्हणून थोडंसं प्लीज. गपधनी धम गरे गरे निध सा विठ्ठल 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 बोला, विठ्ठल आले मजले न्याला, विठ्ठल आले मजले न्याला, विठ्ठल 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 बोला, विठ्ठल आले मजले न्याला, विठ्ठल आले मजले न्याला. विठ्ठल 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 बोला, विठ्ठल आले मजले न्याला, विठ्ठल आले मजले न्याला. सुखे नांदलो गुरुकुंजाला, कुंजवनीची सरली लीला, सुखे नांदलो गुरुकुंजाला, कुंजवनीची सरली लीला, सुखे नांदलो आ आ आ महाराजाने मरता मरताही तुम्हाला आम्हाला सांगितलं, आता माझं कार्य संपलं. मी शरीर रूपानं जरी जातो तरी ग्रामगीता माझे हृदय. मी या भजनाच्या माध्यमातून लाखो भजनं निर्माण केले. आपण पाहतो खेड्यातले लोक, खेड्यातली माई माय या झोपडीत माझ्या आनंद साठवावा. द्यावा मोहे निरोप मजला, द्यावा मोहे निरोप मजला, अश्रून धाडी मंगल सेना, अश्रून धाडी मंगल वेळा. माझ्याकडून जर काही चुकलं असेल, काय लिहितात केवढं मोठं हृदय बाबू, माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा, मला क्षमा करा. मरतानाही मेल्यावरही असं जिवंतपणात भजन लिहिलं की मी मेल्यावरही माझं चुकलं असेल तर माफ करा, असा म्हणणारा महात्मा. जाणते पणी कुणा दुख विनाश, क्षमा करो मजला, क्षमा करो मजला,
विठ्ठल 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 बोला विठ्ठल आले मजले न्याला विठ्ठल 54 वर्ष झाले तुकडोजी महाराजाला. बस बाळा, 54 वर्षानंतरही लोक पा बाबू ध्यानात एक कळवत तू म्हणून दाखवणं. स्वरात फरक पडते काय? मग म्हणूनच तर आपण गावरानी आहो. हे प्युअर देशी आहे. यायचं ऐकलं की आम्हाला म्हणावंच नाही वाटत, कारण आपलं चालते अलग बजेट, आपलं गणित पड सुके नांदलो गुरुकुंजाला, सुखे नांदलो गुरुकुंजाला. कुंजवनीची शरणी. अरे कॅन्सरचा गोळा पोटात झाला. लोकांनी विचारलं महाराज तुम्हाला दुःख कोणतं आहे? तुकडोजी महाराजाने आपलं दुःख नाही सांगितलं. आई त्याच्या पोटात आग होती, दुःख होत, तरी महाराज काय म्हणाले? माझं काही दुःख नाही, माझा माणूस हा माणूस झाला पाहिजे. म्हणून माझी प्रार्थना आहे बोथे दादांना, त्यांच्या परिवाराला सुबुद्धी देव, सुखी ठेव. आमच्या आम्हाला खाऊ द्या. उद्या कोर्टाच्या केसेस वापस घ्या. प्रेमानं सांगतो आम्ही, दिलदार के लिए दिलदार है हम, और दुश्मन के लिए तलवार है हम. म्हणून माझी प्रार्थना आहे, आज तुम्ही फार लाज राखली, खरंच उठले नाही. किती वाजले सांगा बरं? 12 वाजले. कार्यक्रम इतके वाजता नसते. तुकाराम दादा मला नेहमी म्हणत, सत्यपाल कीर्तन जास्त वेळ नको करत जाऊ रे, सकाळी ध्यानाला उठा लागते. मी माफी मागतो दादा, तुम्ही जरी निघून गेले पण माफी मागतो. आता हे मला या बाकीच्या लेकरांचंही पाहावं लागते ना. सर्व लेकरं, सर्व कलाकार आहेत. गुरुकुलातले मुलं पाहिले ना, एवढंच छोटंसं मुलगं. एक ते मुलगी किती दूरची होती, पिंपळगावची. ते रामदास कन्नाके मरण पावले. मी त्यांना श्रद्धांजली देतो. ते जे छोटी मुलगी आहे ना, ते आंध्राच्या बॉर्डरवरची, किती सुंदर कीर्तनाचं बोलली. ते आपले गुरुकुलातले लहान लहान लेकरं, रविदादा, छायादादा, छायाताई आणि त्यांचे गुरुजी, काय नाव त्याचं, शहाणे निस्ताने गुरुजी, यायले माणसंही चांगले मिळाले. गुरुदेवा हे तुमची ताकद आहे, अशी आम्हाला सुबुद्धी दे. आणि भोते गुरुजींनाही सुबुद्धी दे बाप्पा. लवकर आम्हाला मोकळं करा. आता कोर्टासाठी आमच्याजवळ पैसे नाही. हायकोर्टाचे भांडणं उभे केले, काय काय करते मा बाप. म्हणून गुरुदेवा तुम्ही त्याला बुद्धी द्या. ऐका, अरे तुम्ही तर सांगितलं, आशा निराशा आशा निराशा की बस में नहीं हूँ, मेरा खेल है ये मैं जानता हूँ. आशा निराशा की बस में नहीं. म्हणून माझ्या भावांनो तुम्हालाही धन्यवाद देतो. एकसारखे बसेला रे बापा आपण 4-5 तासापासून, पण कमाल आहे तुमची. तुम्ही काही संतापेक्षा कमी नाही. इथंही येता, इथं पैसेही देता. आता कोणाकोणाचे नाव घ्यावं तेवढे कमीच आहेत. तुमचं जेवढं कौतुक करावं ना बाबा, सत्यपाललेच नाही, तुम्ही या 50 पाल दादांना फार मोठी संधी दिली. अरे मला सांगा, कोण्या धार्मिक स्टेजवर मुसलमानाची प्रार्थना पाहिली का? पण हे तुकडोजी महाराजची जादू आहे, हे तुकाराम दादाची जादू आहे. कुराण कुठं, कुराण वाटले नाही इथं. पुढे ते पुस्तकाची दुकान आहे उर्दू शाळेच्या समोर. इथं पुस्तकं आहेत. गजानन भाऊ बसला, ग्रामगीता, कॅलेंडर काढलं टेकडीच्या मंडळीनं, अड्याळ टेकडी. आता माझी त्यांना पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे, अड्याळ टेकडीले त्रास देऊ नका. ते तुकाराम दादानं घेतलं ताब्यात. तुकाराम दादाच्या संपत्तीला कुठंही आच येणार नाही. तुकाराम दादानं घेतलं ना. माझ्या मूर्त्या कुठं आहेत? आमचे रामाभाऊ तांबटकर आहेत, त्यांनी मूर्त्या तयार केल्या. मूर्त्या
किंमत किती आहे? 200 रुपये. 200 रुपये. मी एका जणाला विचारलं मूर्ती केवढ्याची घेतली, म्हणे 300 रुपये. बाबू जास्त महाराजच्या नावावर कमवू नका, खाऊ नका, कारण भरा लागते बरं, त्याची ताकद अलग आहे. म्हणून महाराजाचं खाणारा सुखी होणार नाही. आणि म्हणून वंदनीय बाबाला आपण आज श्रद्धांजली अर्पण केली. आपण एकत्रित आला. अरे हे गाडगे बाबा, तुकाराम दादा, हे माणसंच असे होते, कधी कोणाचा 1 रुपयाले हात लावला नाही. तो गाडगे बाबाही तसाच बिचारा जन्मभर राबला. कुणाशी वैरनाथांची म्हणून ते मित्र सर्वांचे. सर्वांनी तबला वादक रोशन दादा, ज्यांनी अगोदर तबला वाजवला, आता गजाननचा पोरगा कधी बसला मलाच मालूम नाही. मी रोशन आपल्या पियुष पाललाही धन्यवाद देतो. मागं आमची सर्व कीर्तनकार मंडळी आहे. 2 मिनिटं थांबा, आता झालं. आतापर्यंत तुम्ही लाज राखली. माझ्याकडे अर्थासहित ग्रामगीता आहेत. आता त्या नांदेडवाल्यानं काढली 250 रुपयाची ग्रामगीता, सुंदर. आमची हे पूज्य दादांनी कमी पैशात ग्रामगीता कशी जाईल, किती किंमत आहे? 170 किंमत आहे. कीर्तन संपल्यावर अर्थासहित आहे. बाकी ग्रामगीता आहेत 50. तुकाराम दादानं 5 रुपयापासून ग्रामगीता काढल्या बाबा. प्रत्येक घरात तुकडोजी बाबाचं कॅलेंडर राहू द्या. लेकरं वाचतील ना, ते वाचून जसा या लेकरात बदल पडला, तुषारमध्ये बदल पडला, अनेक पाल तयार झाले. पाल 16. आता दीपक दादा भांडेकर, आपले थोटे साहेब इंजिनियर, पवन दवंडे इंजिनियर. आता आम्ही तर गावरानी आहोत, जिल्हा परिषदचं बियाण आहे. पण तुम्ही गजाननवर, सत्यपालवर नवे, माझे सर्व साथीदार, सर्वांवर प्रेम केलं. माझ्याकडे खंजेरेही आहेत. मी खंजेऱ्या कमी वाजवल्या, कारण लय झाल्यानं वाजवणार आहे म्हणून मी कमी वाजवल्या. पण याच्यातही महाराजाचीच कृपा आहे. मला एका जणानं, कोणी राष्ट्रवंदना झाल्याशिवाय जाऊ नका. हे पहा, आता लोक काय काय देतात. मला येताना एक जण खर्रा खाऊन राहिलता. हवा, मी आखरी इशारा देतो, लगविले जायची गडबड करू नका. मला मालूम आहे तुम्ही रिवर्स मारता. अर्जंट असन तर असं बसारे लहान लहान लेकरो. ते खर्ऱ्याचं सांगायचंच राहिलं. एक बहादर खर्रा खाऊन राहिलता. आणि थोटे दादा आणि संदीप पाल महाराजच्या दुकानाच्या बाजूनं. थोटे दादाला दाखवलं, म्हटलं खर्रा खाते हा छक्का होईन काही दिवसात. पोट्टे नपुसक होऊन राहिले. लग्न झालं की बायका राहत नाही. माझ्या शपथ सांगतो, हे तंबाखू हा खर्रा इतका बेकार आहे. म्हणून हात जोडून सांगतो, दारू, तंबाखू, खर्रा तुकाराम दादा मागत नाही नेहमी. तर मला त्या तरुणाले मागतला खर्रा द्या म्हटलं. थोटे दादा म्हणत देऊन टाक. त्यांनी खर्रा दिला. तुमच्यातून एखादा तो उभा राहा की आजपासून व्यसन करणार नाही. एखाद्यानं तरी जाऊ द्या, घरी जाऊन विचार करा. मरा लागते. कुटुंबार भोगाशील मौजा रे मग, इतियमाच्या फौजा रे मग, इतियमाच्या. सर्वांना जय जय गुरु. पुन्हा पुन्हा बोथे दादांना विनंती करू, लाखो लोकांच्या मिळून, की आता आम्हाला त्रास देऊ नका. तुमचे अनेक कक्ष बंद आहेत. 38 कक्ष चालू आहेत. त्याचे किती 60च्या वर कक्ष आहेत गुरुदेव सेवा मंडळाचे. आता एक एक डायमंड चालला. गाडेकर दादा गेले, एक एक चालला. सत्यपाली किती दिवस भूकल. अरे अकोल्यामध्ये राष्ट्रसंत साहित्य संमेलन आणि पुण्यतिथी अलग अलग होत होती. आता एक करण्याचा संकल्प आहे. ते काय सरपंच काय बोलले होते, काय आडनाव? भोरे साहेब, शिवाजीराव म्हैसने. हा, शिवाजीराव म्हैसने. आज भोरे साहेब, बरगड दादा, खेडेकरजी आणि गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी, काकळ साहेब,
गुरुवर्य आपले मार्गदर्शक साखरकर दादा सर्व प्रेमी मिळून मिसळून राहा. मतभेद असतील आज काढून टाका. मी इमानानं सांगतो रे, उभ्या उभ्या माणसं मरून राहिले. बायाचे भांडणं असतील आपसात करा. तुमचे कोणाचं पटत नसल उद्या गावात गेल्यावर तुम्ही जय गुरु करा तुमच्या विरोधकाले. जय गुरु तो थंडात पडते म्हणते जय गुरु. मग घरी जाऊन विचार करते मला त्यानं जय गुरु केला. प्रेम वाळा कारण जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे 18 जण मेले रे यवतमाळ जिल्ह्यात. नाशिक मध्ये आज संध्याकाळी बसले सकाळी गाडी पेटली गेले. असं आहे बाबू. म्हणून जिंदगीचा फायदा घ्या. पुन्हा पुन्हा नवरा बायकोचं घटस्फोट होऊ देऊ नका. बहीण भाऊ भांडू नका. ज्या पोराईनं प्रेम केलं मरेपर्यंत त्या पोरीले सांभाळा. ज्या पोरीनं पोरावर प्रेम केलं नाही तर माणसंही नमरी झाले आणि बायाही कलाकार झाल्या. आता एक जण अकोटचा प्राध्यापक मारला ना, त्या बाईचं होतं दुसऱ्यावर प्रेम आणि ते होती वनपाल फॉरेस्टमध्ये. मग वनपालचं प्रेम वनपालींवर, म्हणजे वनपाल टू वनपाली. मग झालं प्रेम. मग नवरा शनिवारी येत जाय बायकोच्या भेटीले. अरे मोहब्बतचा असा फायदा नका घेऊ. मी बायाईले सांगतो माणसाईले. काही लोकाईले बायको चांगली नाही दिसत दुसऱ्याचीच चांगली दिसते शेण खाऊच्या पोडच्याले. अबे तुही बायको कशी असे ना पण तुझी लक्ष्मी आहे. आपल्या पत्नीचा किंमत करा. आपल्या पतीचा तुम्ही आदर करा. आपल्या पतीले धोका देऊ नका. कारण हे वहिनी वहिनी करणारे लय भेटतात. वहिनी तुम्ही की नाही फारच चांगले आहे आणि वहिनी तुम्ही अबे चुल्यात घाल. जे पोरगी मायबापाकडे असेल उद्याच तू आताच फोन कर बरं मालकाले. समाधीचं दर्शन घे. हॅलो झोपले का 12 वाजले. कसा झोप उभी. सत्यपालचं कीर्तन ऐकून राहिलो. लाईव्ह चालू आहे ना. क्या बात है. मी तुम्हाला एक कॅलेंडर सप्रेम देतो. या बरं या 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 1 मिनिट. प्रकल्प अधिकारी आहेत माझा भाचा आहे आणि तुषार भाऊ बी प्रकल्प अधिकारी आहेत. तुषार भाऊनं विजू भाऊचा सत्कार करा आणि विजू भाऊ तुषार भाऊचा सत्कार करी. या हा माझा भाचा आहे. एक भाचा माझा न्यायाधीश आहे. हा प्रकल्प अधिकारी आहे बार्टीत आणि बार्टीचं काम हेही करतात तेही करतात. अजून आता पुढच्याचा विचार चालू आहे. आणि तुषार दादा तुम्हाला देतो विचार धन. तुम्हाला द्यायची गरज नाही. तुमचा आवाज मोठा जोरदार आहे. तुम्ही मोठी लहर मारता. जो आवडतो तुमचं फेसबुक दिसलं पाहिजे होणाऱ्या पोरीले. दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालुनी दुःख नेत्रीचे घेता पिऊनी सोडी पाजर पाषाणाला क्या बात है. तुझी आवडे देवाला जो आवडे तो सर्वाला तुझी आवडे देवाला. एक कळवा म्हणाच इस्टेट गेली तर कपूर नाहीतरी दुसरे खाऊन राहिले. जनसेवेचे बांधुनी कंकण त्रिभुवन सारे खेळी जिंकून त्रिभुवन सारे घे जिंकून हरिपुन आपले हृदय सिंहासन निज भजतो मानवतेला तुझी आवडे देवाला जो आवडे तो सर्वाला तुझी आवडे देवाला तुझी आवडे देवाला.
क्या बात आहे. टाळी. 51 लोकांनी आज रक्तदान. किती बॉटल झाले अमर भाऊ? 54 बॉटल झाल्या आणि 54वी पुण्यतिथी आहे. क्या बात आहे. रक्तदान करणाऱ्या मित्रमंडळीला मी धन्यवाद देतो. इथं बसणारी मंडळी आहे, आज बार्टीचा बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेचा म्हणजे बार्टी आज स्टॉल लावला होता सामाजिक न्याय विभागाकडून आणि माहिती पत्रके सुद्धा वाटली. ते विजय भाऊ पायरे वाचकायचा येऊन राहिला, विजय दादा बेदरकर तथा तुषार भाऊ सूर्यवंशी राष्ट्रीय कीर्तनकार. इथं अनेक रत्न आलेले आहेत. कार्ड कार्ड हे छोटं कार्ड हां हे चुकून चुकून पेनानं हे हां ते मंगेश ज्यांनी देशोन्नतीमधून मी सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो. पण जेणेकरून मंगेश भाऊ वानखडे नेहमी सर्व पाल पॅटर्न नवे कोणताही कीर्तनकार तुकडोजी महाराज गाडगे बाबा वारकरी सर्वांना देशोन्नतीमध्ये न्याय देतात असे आमचे मंगेश दादा वानखडे अमरावती देशोन्नती विभागाचं विभाग चालवतात. परवा माझ्या भावाचा मी जे बोललो ते माझ्या भावावर ABP माझाचे उमेश अलोने आहेत. आता माझा त्याच्यात तो मुलाखत घेतात ना, तो कार्यक्रमासाठी मला जावं लागतं. तर ABP माझाचे उमेश अलोने आता 3 दिवस माझा कार्यक्रम ज्या चॅनलनं दाखवला शेमारू मराठी बाणं वारकरी कीर्तन चालतात. म्या पाहिलं 2 महिन्यापासून मला कोण नाही देऊन राहिले. मग मला अलग टाकलं एकदम अलग. दसऱ्याच्या निमित्त मला कीर्तन टाकलं. तुम्ही म्हणाल हे काऊन अवघे प्रेम करते चॅनलवाले, झी मराठीवाले, ABP वाला, स्टार माझा, मराठी सह्याद्री. का तुम्ही लोक दिसताना एवढे मोठे, अरे बापरे लोक राहते. मले राजकीय लोक वाढदिवसावर बोलावतात. आता ग्रामपंचायत इलेक्शन आहे ना, बरोबर मला मोसम बसवतात. संदीप पाल, रामपाल अवघेचे अवघेच नेतात. त्याला वाटते वोटिंग वाढते. आता वाढत असन त्याला आता ते गुरुदेवाची कृपा. काही काही लोक मोठे मोठे झाले ना आपल्या तत्वाली विकल्या गेले. आम्ही त्याच्या संग नाही, पहिले होतो. आता काही काही लोक संग आम्ही नाही. आमचे तत्व तुम्ही विकले, तुमच्या सोबत आम्ही नाही. म्हणून हा विचार आहे गुरुदेवाचा. धन्यवाद देतो सर्वांनी. कोणाच्या नावावर राहिलेचन काही राहिलंचन, पण पुन्हा विनंती करतो इथं जे पायदळ लोक आले पालखी तुम्हाला वंदन करतो. आणि या कार्यक्रमाकरता ज्या ज्या लोकांनी वार्षिक मेंबर आहेत दरवर्षी ते बरोबर रेग्युलर देतात, नाव येऊ की ना येऊ, पण ते मदत करतात. तुम्हा मायबापांना धन्यवाद देतो. आज ज्यांनी मदत केली, आता जे सहकार्य करत आहेत, 2,500 रुपये धनेगाव येवले साहेबाने दिले, सरपंच साहेबानं, त्यांनाही धन्यवाद देतो. संदीप पाल महाराज, रामपाल, पवन, तुषारदादा सर्व लोक पैसे देतात. सर्वांना आपल्याला राष्ट्रवंदना घ्यायचा आहे. तसंच 1 मिनिट, तराळे दादांना आज 5,000 रुपये मतीन भोसले पारध्यांच्या शाळेला दिले. ज्यांनी पशुवैद्यकीय इमानाने आपली ड्युटी सांभाळली, आपल्या मुलामुलीचे लग्न ग्रामगीतेप्रमाणे केले. धन्यवाद देतो. राष्ट्रवंदने करता 2 मिनिटं त्याआधी आपल्याला आदरणीय उकरडा सेठ चिंचोळकर सत्यपाल महाराजांचे भाऊ हे नेमकेच त्यांचं गाडेकर दादा झाली आणि गाडेकर दादा यांना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. त्याकरता सर्वांनी आपल्या जागेवर 2 मिनिटं राहावं. हरि ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
सद्गुरुनाथ महाराज की जय. जय. सर्वांनी एका स्वरात राष्ट्रवंदनेस करावी सुरुवात. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो या देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंग राव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्य हटे सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दशाने. टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. हे जे सत्कार्य चालते, संस्कार वर्ग चालतात, अनेक ठिकाणी असे कार्यक्रम होतात. याला आपण वर्षभर कोणतं व्यसन न करता आपले पैसे डब्यात टाका, काही जमा करा आणि अशा या कार्याला, जसं तिथं अन्नदान आहे, इथं काम आहे गुरुकुलाचं, राष्ट्र धर्म प्रचार समिती आहे पूज्य वेरुळकर दादांचे, तिथंही क्लास चालतात. प्रत्येक ठिकाणी मदत करा. जसे आमचे भोरे साहेब सर्वांच्या मदतीनं, साखरकर दादा, बरगट दादा, खेळकर दादा, सर्व मरकाळे दादा, सर्व गुरुदेव सेवा मंडळाकडून 5-5 हजार रुपये ते डब्बे दिले त्यांनी आणि त्याच्यात जमा करतात. आणि प्रत्येक संस्कार वर्गाला आपापल्या परीनं मदत करतात. आतापर्यंत किती झाले वानखडे गुरुजी दान? कमसे कम 10-60 हजार रुपये या वर्षी आतापर्यंत. असं ते 1-1 रुपये टाकून एकदम नाही देऊ शकत, म्हणून ते असा अकोल्यातून तो उपक्रम केला आणि हे वर्ग चालतात. रविदादाकडे संस्कार वर्ग, मुलं आहेत गोरगरिबापासून